संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसी मध्ये आगीची घटना घडली। स्क्रॅप गोडाऊनला आग लागल्याची माहिती समोर येते। भीषण आगीमुळे आकाशामध्ये धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळतात। अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव पाहायला मिळाली। आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात। सुदैवाने जीवितहानी टळली, कुणीही अडकलं नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि आगी संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, अशा पद्धतीने एका कंपनीला आग लागल्याची माहिती सध्या समोर येते। आग नियंत्रणात आली आहे का? काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच कल्याणी संपूर्ण प्रकार जो आहे तो छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसी मध्ये घडलेला आहे। स्क्रॅप गोडाऊनला आग लागली होती। आगीचं रूपांतर जे आहे मोठ्या प्रमाणात झाले तर पाहायला मिळालं। या आगीचे धूर जे आहे ते लांबपर्यंत पसरले गेले होते आणि याचवेळी तात्काळ कंपनीमध्ये असणाऱ्या कामगारांनी अग्निशमक दलाला या बाबतीत माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी अग्निशमक देखील दाखल झालं होतं। आग जी आहे ती आता आटोक्यात आलेली आहे। मात्र या स्क्रॅपचं जे आहे त्यामध्ये आगीमध्ये संपूर्ण जळून खाक झाली ती पाहायला मिळते। कंपनी देखील मोठं नुकसान जे आहे त्यामध्ये झालेलं आहे। हे गोल्डन जे आहे ते स्क्रॅपचं असलेलं पाहायला मिळतं। मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या प्लॅस्टिक वस्तू आणि पन्न्याच्या काही वस्तू आहेत त्याचा देखील मोठी आग पेटली होती। त्यामुळे विझवण्यासाठी मोठा शर्यतीचे प्रयत्न जे आहे ते देखील अग्निशमक दलाला करावं लागले होते पाहायला मिळाले। तब्बल 1 तासानंतर ही आग जी आहे ती आता आटोक्यात आलेली आहे। धन्यवाद विजय या माहितीसाठी। तर सध्या आग आटोक्यात आल्याची माहिती मिळते। कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले।